नमस्कार. चला तर आज आपण बनवूया पापलेट फ्राय. मी स्वच्छ धुवून पापलेट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे. आपल्याला ती 1 किंवा 2 चमचे टाकायचे आहे आपल्या चवीनुसार. आणि त्यानंतर कोळी मसाला घ्यायचा आहे 1 किंवा 2 चमचे. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकलं तरी चालते. मी आता हे मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित मॅरिनेट करण्यासाठी आपण स्वच्छ सगळीकडे पापलेटला मसाला लावून घ्यायचा आहे आणि 10 मिनटं मॅरिनेटसाठी ठेवायचे. आता तेल टाकायचं आहे आणि तसंच दुसराही देखील आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता आहे तो वरतून टाकायचा आहे. कढीपत्त्याने टेस्ट छान येते आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची केलेली पेस्ट आपण वरतून टाकायची आहे. त्यानंतर 5 मिनटं पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. आता एक साईड पलटली, आता दुसरी साईडही पलटून घ्यायची आहे आणि बघा क्रिस्पी झालेला आहे पापलेट. त्यानंतर आपलं पापलेट तयार आहे. हे बघा पापलेट फ्राय रेडी आहे. चला तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.